आज आपण पाहणार आहे जेईई नीट प्रशिक्षणासाठी म्हणजेच परीक्षा तयारी करणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संच वाटप योजना ही चालू केलेली आहे। तर ही योजना कोणामार्फत चालू केलेली आहे तर महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ही योजना चालू केलेली आहे। म्हणजेच ॲप्लिकेशन जेईई नीट MST बॅच 2026ला जे एक्झाम देणार आहेत CETची नीटची जेईची त्यांच्यासाठी ही योजना आहे। तर चला तर याची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, तसेच याची पात्रता निकष या सर्व माहिती आपण पाहणार आहे। चला तर मग फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की याची पात्रता काय आहे ते एकदा जाणून घेऊया आपण या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण त्यांच्या GR वरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता जेईई नीट प्रशिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज याची आता आपण लाभार्थ्यांची या ठिकाणी पात्रता पाहून घेऊ। या ठिकाणी आपण तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी। तर 2 नंबरचा आहे विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। हे अट आहेत याच्यामध्ये। तर सन 2024मध्ये तो विद्यार्थी 10वी पास झालेला असावा। जर 2024मध्ये 10वी पास असेल तरच तो या ठिकाणी अर्ज करू शकतो। त्याच्यानंतर विद्यार्थ्याने 11वीमध्ये ॲडमिशन घेतलेले असावे आणि ते पण सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतलेले असावे तरच ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। तसेच विद्यार्थ्याची निवड ही इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। तसेच इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70 गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना 60% गुण असणे कमीत कमी गरजेचं आहे। जर हे तुम्हाला टक्के असतील तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तसंच विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल याची ही पात्रता आहे। या ठिकाणी तुम्हाला समजेल। तर चला तर आता फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करूया। आपण यांच्या या वेबसाईटवरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी अर्ज करायची वेबसाईट ओपन केलेली आहे आपण। तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतलेला त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला या खालच्या रकान्यात भरून घ्यायचा आहे। माझ्या मोबाईलला आता OTP आलेला आहे। तर या ठिकाणी मी आता OTP भरून दाखवतो तुम्हाला। तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या डाऊट हे क्लिअर होणार आहेत। तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कोणते सुद्धा क्वेश्चन विचारायची गरज नाही आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील। OTP टाकले आहे, सबमिट केलेले आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला नीटला अप्लाय करायचं का जेईला अप्लाय करायचं तर या ठिकाणी विचारेल। जर जेईला अप्लाय केलं तर तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी फील्डमध्ये जाऊ शकता। त्यानंतर नीटसाठी अप्लाय केलं असेल तर ते तुम्ही डॉक्टर फील्ड मेडिकल फील्ड याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता। तर या ठिकाणी आता आपण जेईसाठी अर्ज करून दाखवणार आहे। तर त्याच्यानंतर या ठिकाणी विचारलं आहे ॲप्लिकंट फुल नेम। ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पहिले नाव, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी पाहू शकतो की ॲप्लिकंट फादर अँड गार्डियन्स नेम। ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आईचं नाव, त्याच्यानंतर मधलं नाव, त्याच्यानंतर लास्टचं नाव। त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारेल तुमचं जेंडर, तुम्ही मेल आहे का फिमेल आहे विचारेल। त्याच्यानंतर ते डिटेल्स टाकून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, जी कोणती तुमची जन्मतारीख असेल। तर या पद्धतीने मी जसं टाकत आहे त्या पद्धतीने तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमची टाकू शकता। या ठिकाणी या पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकले आहे। तर याच्यानंतर खाली विचारेल आर यू अन ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या। त्याच्यानंतर जर अनाथ असेल तर या ठिकाणी येस जर केलं तर या ठिकाणी 2 ऑप्शन ओपन होईल। इफ एस दॅन सिलेक्टर, जर तुम्ही अनाथ असेल तर संस्थात्मक आहे किंवा संस्थाबाह्य आहे ते विचारेल। जर अनाथ नसेल तर नो करा। त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही डिसेबल आहात का, डिसेबिलिटी आहेत का, म्हणजे तुमचं काय हँडिकॅप वगैरे काय आहे का, तर असेल तर येस करा। येस जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुम्ही कोणत्या टाईपच्या डिसेबल आहात। तर या ठिकाणी आहे अंध, अल्पदृष्टी, कान बहीर वगैरे, कानाचा काही प्रॉब्लेम असेल तर अस्थिदंगन, मेंदूचा काही प्रॉब्लेम, कुष्ठरोग वगैरे हे सर्व ऑप्शन आहेत। त्या पद्धतीने तुम्ही वाचून हे तुमचे सिलेक्ट करा। जर अनाथ डिसेबल नसेल तर नो करा।
त्याच्यानंतर खाली येऊ आपण. त्याच्यानंतर विचारेल तुमची कास्ट कोणती. या ठिकाणी कास्टसाठी भरपूर महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी लक्ष देऊन व्यवस्थित ऐका. याच्यामध्ये तुम्हाला विचारेल तुमची कास्ट कोणती आहे. जर तुम्ही SBC, NTC, NTD, NTB याच्यामध्ये सर्व ह्या गोष्टी आहेत त्या, तर याच्यामध्ये तुम्हाला विचारेल तुम्हाला जर समजा मी या ठिकाणी कास्ट ही सिलेक्ट केली तर याच्यामध्ये तुमची कोणती कास्ट आहे ती या ठिकाणी टाकायची आहे कास्ट. त्याच्यानंतर तुम्हाला यांच्या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तरच या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल गटात मोडतो यासाठी ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमची आपली नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक येते. त्याच्यानंतर डोमासाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आत्ता राहता तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून महाराष्ट्र ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर विचारेल तुम्ही अर्बन एरियामधून येता का रूरल एरियामधून. अर्बन जर सिलेक्ट केलं तर तुम्ही म्हणजे तुमचा हा शहरी भाग आहे. जर रूरल सिलेक्ट केलं तर हा तुमचा ग्रामीण भाग आहे, खेडेगाव वगैरे आहे, तर त्या पद्धतीने आहे. तर या ठिकाणी मी अर्बन विभागामधून येतो. तर या ठिकाणी त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला आपल्या पत्त्यासाठी या ठिकाणी परत एकदा आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर या खाली तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्ण नाव टाकून ॲड्रेस टाकायचा आहे. विलेजमध्ये तुमच्या गावचं नाव टाका. हाऊस नंबरमध्ये पण जर हाऊस नंबर असेल तर टाका, नसेल तर गावचं नाव टाका. वार्ड नंबरमध्ये तुमच्या एखाद्या ठिकाणचं नाव टाका किंवा वार्ड नंबर टाका माहीत असेल तर. रोडमध्ये जर कोणता रोड वगैरे तुमच्या गल्लीपासून वगैरे जवळ असेल तर ते टाका, नाहीतर एखाद्या नगरचं नाव, गल्लीचं नाव टाका. त्याच्यानंतर खाली पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे जर तुमचा ॲड्रेस सगळा सेमच असेल तर. त्याच्यानंतर सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला ईमेल ID टाकायचे आहे आणि सेव्ह नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सर्व डिटेल्स टाकून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावरच आहे. त्याच्यानंतर पुढचा असा काय इंटरफेस येईल. या ठिकाणी आपल्याला विचारेल तुमचे 10वीला किती डिटेल मार्क्स होते, कोणतं तुमचं 10वीला कोणती शाळा होती, कोणता बोर्ड होता, ते सर्व टाकून घ्यायचं आहे. 1 नंबरला आहे नेम अँड प्लेस ऑफ स्कूल. या ठिकाणी तुमच्या स्कूलचं नाव टाकून घ्यायचं आहे. जी कोणती तुमची 10वीला ज्या स्कूलमध्ये होता त्या स्कूलचं नाव टाकून घ्या आणि त्याच्या पुढे स्कूलचा ॲड्रेस पण टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने टाकून घ्या. याच्यामध्ये तुम्ही तालुका आणि जिल्हा ॲड करू शकता. या ठिकाणी याच पद्धतीने मी ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तालुका, जिल्हा. त्याच्यानंतर बोर्ड या ठिकाणी विचारेल. या ठिकाणी फक्त टाकायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. या ठिकाणी एवढंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट इयर ऑफ पासिंग. या ठिकाणी 2024 सिलेक्ट करायचं. लक्षात द्या, जर 2024मध्ये तुमची 10वी झाली असेल तरच तुम्ही या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज होते ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. एवढे टक्के होते तरी. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी विचारेल ते की या ठिकाणी हे जे आपण टाकलेलं आहे डॉट वगैरे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. ते फक्त काढून आपल्याला फक्त ॲड्रेस आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. ते जर असेल तर याच्यामध्ये ते फॉर्म फुट जाणार. ते सगळं काढलेलं आहे आपल्याला सिम्बॉल्स वगैरे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी विचारेल जर तुम्हाला अशा पद्धतीने टक्के असतील 88.58 वगैरे तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त 88% असं लिहायचं आहे. डॉट देऊन पुढचे पर्सेंटेज वगैरे टाकायचे नाही. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं येतं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. 2 नंबरला सिग्नेचर. 3 नंबरला आहे ते आपले आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. आधार कार्डच्या दोन्ही साईडचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे, फ्रंट अँड बॅक. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आहे कास्ट सर्टिफिकेट. ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. जर एखादा पर्सन जर अनाथ वगैरे असेल तर त्यांनी या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल अपलोड नाही केले तरी चालेल. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर नॉन क्रिमिनल याच्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 11वीचा बोनाफाईड सर्टिफिकेट करून घ्यायचं आहे. 11वीला ज्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्या शाळेचा बोनाफाईड. त्याच्यानंतर 11वीला ॲडमिशन घेतलेल्याची जी ॲडमिशन पावती असते ती या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लास्टला करायचं आहे डोमासाईल अपलोड. जर डोमासाईल तुमच्याकडे असला तर करा, नाही केला तरी तो चालेल. तर या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. आणि सर्व डॉक्युमेंट्स हे JPG आणि JPGE हे या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत आणि प्रत्येकाची साईज ही 200 KBच्या आतमध्ये पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक फोटो अपलोड करून दाखवते. या ठिकाणी
त्याच्यानंतर अपलोड इमेज या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहे. प्रत्येकाची साईज हे 200 KB आतमध्ये पाहिजे. याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर या पद्धतीने अपलोड करून घेतलेला आहे. तर बाकीचे डॉक्युमेंट्स पण तुम्ही याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झालेले आहेत. त्याच्यानंतर फायनल सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपली भरलेली सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसेल आपल्याला. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर तयार झालेला आहे, कोर्स अप्लाय फॉर तयार झालेला आहे आणि डेट ऑफ ॲप्लिकेशन कधी ॲप्लिकेशन भरले ते या ठिकाणी तारीख दिसेल. तर या पद्धतीने सर्व आपण फॉर्म भरून घेतलेले या ठिकाणी डिटेल्स वगैरे पाहू शकता आपण. सर्व भरलेले डिटेल्स येईल व्यवस्थित. त्याच्यानंतर प्रिंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून आपली याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर याच्यानंतर या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर याच्यानंतर महत्त्वाची प्रोसेस म्हणजे आता तुमची निवड झाली आहे का नाही हे कसं समजणार आपल्याला. तर या ठिकाणी लक्ष द्या. तर याची आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर. याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर. झाल्यानंतर एका महिन्यानंतर याचे डॉक्युमेंट्स पडताळणी वगैरे सर्व डॉक्युमेंट्स पडताळणी होईल अख्ख्या महाराष्ट्रातून. त्याच्यानंतर यांचा रिझल्ट लागणार आहे. तर तो रिझल्ट कसा बघायचा याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. तर त्याच्याबरोबरच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला पण तो रिझल्ट आपण टाकणार आहे. तर यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तसंच त्या पद्धतीने ह्या फॉर्म भरायची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ती पण लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटेल. तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर त्या ग्रुप ॲडमिनला हाय मेसेज करायचा आणि पुढे लिहायचं महाज्योती. तुम्हाला कोणती लिंक पाहिजे ती तुम्हाला भेटून जाईल. फक्त हाय मेसेज करायचं व्हॉट्सअप ॲडमिनला, त्याला पर्सनल मेसेज करायचा, महाज्योती टाईप करायचं. तर तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तर या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं माहिती विचारा, तुम्हाला काय पाहिजे ते त्याची तुम्हाला सर्व माहिती भेटेल. तसेच आणि आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ॲडमिनला तुम्ही काही पण विचारू शकता, त्याची तुम्हाला हमखास. आणि 10वी पास असणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोचवायचा आहे. सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे. 30 तारीखला डेट आहे. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ सर्व 10वी पास विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.